नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सागर सर तुमच्यासाठी घेऊन आलो नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्सचं क्वाड्रिलॅटरल चॅप्टर नंबर 5. तर क्वाड्रिलॅटरल आपल्याला बघायचं आहे. क्वाड्रिलॅटरमध्ये काय असतं ते आपल्याला अगोदर बघावं लागेल. क्वाड्रिलॅटरमध्ये काय असतं तर त्याला क्वाड्रिलॅटरलला 4 साइड असतात. किती साइड असतात? 4 साइड, 4 व्हर्टेक्स असतात, 4 अँगल असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्वाड्रिलॅटरल. सपोज आपण इथे घेतलं P, Q, R आणि S. मग हा PQRS मध्ये काय? तर PQRS मध्ये हे 4 व्हर्टेक्स आहे. कोणते? P, Q, R आणि S. हे काय झाले आपल्याकडे? व्हर्टेक्स झाले. कोण झाले? व्हर्टेक्स. कोणते? P, Q, R आणि S. त्याच्यानंतर त्याला 4 साइड असतात. मग साइड कोणत्या? तर पहा PQ, QR, PQ, QR, RS आणि SP. हे झाले त्याला 4 साइड. त्याच्यानंतर असतात 4 अँगल असतात. किती अँगल असतात? 4 अँगल असतात. अँगल P, अँगल Q, अँगल R आणि अँगल S. अँगल असतात त्याला अँगल. तर आपण अँगल P, अँगल Q, अँगल R आणि अँगल S. म्हणजे त्याला 4 व्हर्टेक्स असतात, 4 साइड असतात आणि 4 अँगल असतात. त्याला म्हटलं जातं क्वाड्रिलॅटरल. काय म्हटलं जातं? क्वाड्रिलॅटरल. मग आता या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपल्याला काय बघायचंय? तर 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला बघायचंय पॅरलेलोग्राम. काय बघायचंय? पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर त्याचे टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला रोम्बस. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला रेक्टँगल. त्याच्यानंतर बघायचे स्क्वेअर. नंतर ट्रॅपेझियम आणि मिड पॉइंट थिअरम. एवढं आपल्याला 9th स्टँडर्डच्या क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. मग लेट्स फिगर मध्ये आपल्याला दिलेलं त्यांनी एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि त्याला ऍडजसेंट साइड कोणते असतात, ऍडजसेंट अँगल कोणते असतात, ऑपोजिट साइड कोणते असतात आणि ऑपोजिट अँगल कोणते असतात ते आपल्याला शोधायचे आहे. आणि आपल्याला समजून घ्यायचं व कशाला काय म्हणतात तर ऍडजसेंट साइड हा पहिला आपल्याला कळायचं पाहिजे की ऍडजसेंट साइड म्हणजे काय. तर ऍडजसेंट साइड म्हणजे लगतच्या बाजू. समजा जर ही AB जर घेतली आपण, AB ची ऍडजसेंट साइड कोणती येणार आहे? BC. कोणती येणार आहे? BC. AB आणि BC. तुम्ही म्हणता सर AB च्या अजून तर AD पण येते, मग AD पण आहे त्याची ऍडजसेंट साइड आहे. तुम्ही आपण AB आणि AB. त्याच्यानंतर असते BC आणि CD. BC आणि CD. नेक्स्ट CD आणि AD. CD आणि AD. हे झाले आपल्याजवळ ऍडजसेंट साइड. काय झालं आपल्याकडं? ऍडजसेंट साइड. आता ऍडजसेंट तुम्हाला कळालं असेल की लगतच्या बाजू. म्हणजे AB च्या शेजारी कोण आहे? AB च्या शेजारी कोण आहे? इकडून BC आहे आणि इकडून AD. BC च्या शेजारी कोण आहे? तर BC च्या शेजारी इकडून CD आणि इकडून AB होता. तसाच CD च्या शेजारी AD आहे. हे लिहिले आपण ऍडजसेंट साइड. जसं ऍडजसेंट साइड असेल तरी मग तसे त्याचे अँगल पण असतात. मग ऍडजसेंट अँगल पण कोणते? तर अँगल A चा ऍडजसेंट अँगल अँगल B. इथे आपण अँगल A चा ऍडजसेंट अँगल B आणि अँगल A चा परत दुसरा कोण आहे? अँगल B. B चा अँगल कोणता येईल? C. अँगल C आणि अँगल C चा कोण येईल? अँगल D. इथपर्यंत बघितलं आपण ऍडजसेंट अँगल. पहिला बघितलं ऍडजसेंट साइड, त्यानंतर बघितलं ऍडजसेंट अँगल. ऍडजसेंट म्हणजे लगतच्या साइड असेल तर बाजू आणि अँगल असेल तर परत बघितलं. त्याच्यानंतर अपोजिट साइड म्हणजे क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे. त्या क्वाड्रिलॅटरल अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरच आहे. जशी या AB च्या समोरची साइड कोणी? DC. इथे या AB BC. त्याच्यानंतर BC च्या AB च्या समोरची कोण आहे? DC. कोण आहे? DC. आणि AD च्या समोरची कोण आहे? BC. AD च्या समोरची कोण आहे? DC. ऑपोजिट साइड म्हणजे समोरासमोरच्या साइड, त्याच्या समोरासमोरच्या बाजू. त्याच्यानंतर बघायचंय ऑपोजिट अँगल. जसं साइड असते तसं अँगल पण असणार आहे. मग अँगल A च्या ऑपोजिट कोण आहे? C. तर या अँगल A आणि त्याचा ऑपोजिट C. अँगल B चा ऑपोजिट कोण आहे? अँगल B. इथे अँगल B आणि अँगल. आता या आपण लेफ्ट फिगर मध्ये बघितलं एक क्वाड्रिलॅटरल, त्याच्या ऍडजसेंट साइड, त्याच्या ऍडजसेंट अँगल, त्याचे ऑपोजिट साइड आणि ऑपोजिट अँगल. आता नेक्स्ट म्हणजे आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघू, त्याचे टाइप्स बघू. समोरच्या स्लाइड मध्ये बघू आपण. बघा आता दिलेलं आहे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल दिलेलं. लेट्स फिगर टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड देयर प्रॉपर्टीज. काय बघायचं आपल्याला? त्याचे टाइप्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघायचं आहे. क्वाड्रिलॅटरल तो कोण आहे? क्वाड्रिलॅटरल. मग
क्वाड्रिलेटरल मध्ये असेल तर पहिला फर्स्ट नंबरच बघायचा आपल्याला माय बोथ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. माझ्या ज्या ऑपोजिट साइड कशा आहे पॅरलल. असा कोणता टाइपचा क्वाड्रिलेटरल देतो मग त्याच्या समोरासमोर साइड ज्या पॅरलल असतात मग तो असतो पॅरललोग्राम. कोण असतो तो पॅरललोग्राम. पॅरललोग्राम ते लिहू आपण पॅरललोग्राम. त्याच्या ऑपोजिट साइड असतात पॅरलल असतात. मग त्याची प्रॉपर्टीज काय की त्याच्या ऑपोजिट साइड काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ते इक्वल असतात. त्याच्यानंतर ऑपोजिट अँगल पण कसे असणार मग कॉन्ग्रुएंट. जर साइड कॉन्ग्रुएंट आहे तर अँगल भी कॉन्ग्रुएंट. डायगोनल काय असतात याचे जे डायगोनल असतात ते बायसेक्ट करतात. काय करतात बायसेक्ट. डायगोनल काय करतात बायसेक्ट इच अदर. आता तुम्हाला दाखवावं लागेल. आता सपोज हा पॅरललोग्राम आहे. हे लावतो आपण ए बी सी आणि डी. ही जी डायगोनल कोणते असतात हा दिलेला क्वाड्रिलेटरल आहे. याच्या ए आणि सी ची आपण जॉईन करतो म्हणून ती असते डायगोनल आणि याच्यात बी आणि डी ची जॉईन करतो म्हणून ती असते डायगोनल. डायगोनल कोण आहे ए सी आणि दुसरी कोण आहे बी डी. याला म्हटलं जातं डायगोनल. आणि ज्या ठिकाणी त्या इंटरसेक्ट करतात ना त्या ठिकाणी ते बायसेक्ट करतात त्याला आपण म्हणतो ओ. समजलं. हे झालं पॅरललोग्राम. तिच्या ह्या डायगोनल एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात. त्याच्यानंतर दुसरा बरोबर माय ऑल अँगल आर राईट अँगल. असा कोण आहे की त्याचे सगळे अँगल राईट अँगल असतात. मग राईट अँगल म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे. राईट अँगल म्हणजे काय तर राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. राईट अँगल म्हणजे काय 90 डिग्री. बरोबर आहे. राईट म्हणजे उजवा हातच नाही होत बरं का. तुम्ही काही जण म्हणतात राईट म्हणजे काय मग राईट हँड साइड. असं नाही. राईट म्हणजे काय 90 डिग्री. मग 90 डिग्रीचा कोणता टाइप असतो तो असतो रेक्टँगल. कोण असतो तो रेक्टँगल. मग रेक्टँगल च्या ऑपोजिट साइड पण इक्वल असतात. ऑपोजिट अँगल पण इक्वल असतात आणि त्याचा प्रत्येक ऑल अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं राईट अँगल ट्रायंगल म्हटलं जातं. राईट अँगल म्हटलं जातं किंवा याला रेक्टँगल म्हटलं जातं. पॅरललोग्राम आणि रेक्टँगल मध्ये थोडासा डिफरन्स आहे. तो कोणताही तो अँगलचा असतो. कारण ऑपोजिट साइड दोघांचेही सारखे आहे. ऑपोजिट अँगल दोघांचेही सारखे आहे. फक्त पॅरललोग्रामचा आणि रेक्टँगल मधला फरक की रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो पण पॅरललोग्रामचा नसतो. ऑपोजिट साइड हा कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर डायगोनल बायसेक्ट इच अदर. कशा करतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे एकाचे काय करतात एसी जी डायगोनल होती की नाही तिचे दोन भाग केले जातात. तसेच तिच्यात पण बायसेक्ट केलं जातं. मग नंतरचा आपलं बघायचं आहे माय ऑल साइड आर इक्वल इन लेंथ. माझ्या सगळ्या साइड कशा असतात इक्वल लेंथच्या असतात. म्हणजे बिगो तो असतो रोम्बस. कोण असतो तो रोम्बस. रोम्बसच्या सगळ्या साइड काय असतात सारख्या असतात. आपण बघितलं जातं रोम्बसच्या सगळ्या कशा साइड असतात सगळ्या सारख्या असतात. ऑपोजिट साइड त्याच्या कशा असणार ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. आणि डायगोनल काय करतात त्याच्या ज्या रोम्बसच्या जे डायगोनल आहे की त्या काय करतात माहिती का त्या एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. काय करतात परपेंडिक्युलर बायसेक्ट. समजलं का. परपेंडिक्युलर म्हणजे बरेच जणांना म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय तर परपेंडिक्युलर म्हणजे ज्या ठिकाणी बायसेक्ट करतात त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल दाखवतात. किती डिग्रीचा 90 डिग्री. म्हणून त्याला म्हणलं जातं परपेंडिक्युलर. समजलं. रोम्बसच्या सगळ्या साइड इक्वल असतात. त्याच्या ऑपोजिट साइड इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल काय करतात त्याच्या परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्ट पण करतात. परपेंडिक्युलर करतात म्हणजे कितीचा अँगल तयार करतात 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट पाहायचं आपल्याला माय ऑल अँगल आर इक्वल अँड ऑल साइड बाय इक्वल. म्हणजे कोण म्हणजे साइड पण इक्वल आहे म्हणजे अँगल पण इक्वल आहे. तो कोण मग स्क्वेअर. कोण तो स्क्वेअर. त्याचे डायगोनल काय करतात परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. समजलं का. आपण काय शिकलो तर कळालं. क्वाड्रिलेटरल बद्दल पहिला वाईट बघितला आपण पॅरललोग्राम त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर रेक्टँगल त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. रोम्बस त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि स्क्वेअर त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या.
पण पॅरेललोग्राम आणि रेक्टँगलमधल्या सगळ्या थोडासा जवळपास वाटलाय, पण थोडासा चेंजेस काय, याच्यात जो अँगल असतो 90 डिग्री असतो, पण पॅरेललोग्राममध्ये नसतो. याच्यात पण तेच सेम दिसलं आपल्याला, पण याच्यात काय असतं, साईड इक्वल असतात, अँगल नसतात. अँगल इक्वल असतात का? बरेच जण प्रश्न पडला असं की सर याचे अँगल पण इक्वल असेल. नाही, रोम्बसचे अँगल इक्वल नसतात, ते कोणाचे असतात, स्क्वेअरचे असतात. समजलं? इथपर्यंत बघितलं. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला माय ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. माझी फक्त एकच साइड काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे मी कोण? तो असतो ट्रॅपेझियम. कोण असतो? ट्रॅपेझियम. समजलं? इथपर्यंत आपण बघितलंय. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे थेरम बघायचे आपल्याला. ते थेरम आपल्याला प्रूफ करून दाखवायचे. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. मी माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि फर्स्ट व्हिडिओ मी काढला आहे आणि तो मी ऑफलाईन शिकवतोय. पण ऑफलाईनमध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ऑनलाईन पण यायचं. चला मग ऑनलाईन आलो तर पहिलाच व्हिडिओ थोडीशी काही बोलताना चूक झाली असेल थोडंसं कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे.